तुम्हाला माहीत आहे का, चुकीच्या पद्धतीने केलेली सोयाबीन पेरणी तुमच्या उत्पादनात मोठी घट करू शकते। जर तुम्ही योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्र वापरत असाल तर तुम्ही तुमच्या उत्पादनात मोठी वाढ करू शकता। योग्य वेळी पेरणी कशी करावी? सोयाबीनचे उत्पादन वाढवायचे असेल तर खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 15 जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि रोपांतील अंतर 5 सेंटीमीटर ठेवणे उत्पादनाच्या वाढीस मदत करते। मोठे उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीन पिकाची अंकुरण क्षमता कमी असल्यामुळे 70% किंवा त्यापेक्षा अधिक उगवत क्षमता असलेले 55 ते 75 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरणे गरजेचे आहे। पेरणीपूर्वी बियाणाची उगवण शक्ती घरच्या घरी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून चांगल्या प्रतीचे बियाणे निवडले जातील। जमिनीतून प्रसार होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी योग्य बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे। प्रति किलो बियाणास कार्बोक्सिन 37.5 प्लस थायरम 37.5 DS 30 ग्राम प्रति 10 किलो बियाणे, यानंतर ॲझोक्सिस्ट्रोबिन 2.5 प्लस थायोफिनेट मिथाइल 11.25 प्लस थायोमिथोक्साम 25%, FS 100 मिली किंवा थायोमिथोक्साम 30%, FS 100 मिली प्रति 10 किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी। शेवट, तुमच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी अंतिम टीप, याच सोयाबीनच्या योग्य पेरणी तंत्रामुळे खोडमाशीपासून संरक्षण मिळते आणि उत्पादनात जास्त वाढ होते। तर तुम्ही आजपासून या यंत्रांचा अवलंबन करणार का? या सर्व उपायांची सोयाबीन उत्पादनात निश्चित वाढ होईल आणि नुकसान टाळता येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।